मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन हे 20 ते 30 दिवसात दरम्यान झाले। मग अशा वेळेस एक समस्या दिसून आली की सोयाबीन पिवळं पडायला लागले आणि म्हणावं तशी सोयाबीनला वाढ नाही। तर ह्या वेळेस कोणतं खत द्यायचं जेणेकरून आपल्या सोयाबीनमध्ये पिवळेपणाची समस्या दूर होईल आणि फुटवा सुद्धा चांगला मिळणार। काही शेतकऱ्यांचा अजून एक प्रश्न होता की तणनाशक फवारणी करताना त्याच्यामध्ये कीटकनाशक आपल्याला मिक्स करायला जमणार आहे की नाही, त्याची सुद्धा तुम्हाला मी योग्य पद्धत सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील। मित्रांनो, सोयाबीन ज्यावेळेस 20 ते 30 दिवसादरम्यान असेल अशा वेळेस त्याला आपल्याला फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि खत टाकणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आपण आता बघत असाल तुम्ही की युरिया देणं 80% शेतकऱ्याचं हे मत आहे की सोयाबीनला युरिया द्यायला नाही पाहिजे आणि योग्य मत आहे, माझं सुद्धा तेच मत आहे। कारण की सोयाबीनचे जे मुळावर रायझोबियमच्या गाठी असतात त्या स्वतःच नत्राची जी आहे ती निर्मिती करत असतात। म्हणजे बघायचं गेलं तुम्हाला तर एखादं झाड मी दाखवतो, हो का, ह्या ज्या गाठी असतात का मित्रा, ह्या रायझोबियमच्या ज्या गाठी असतात, त्यामुळे सोयाबीनला अतिरिक्त युरिया आपल्याला द्यायची काही गरज भासत नाही। तरीसुद्धा समस्या निर्माण झाली की शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये पिवळेपणा हा खूप दिसायला लागला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं मला म्हणणं आलं की आमच्या सोयाबीनमध्ये पिवळेपणा दिसायला लागला आहे, आम्ही काय करावं। मी तुम्हाला काही उपाययोजना सांगतो, त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर आपल्याला सोयाबीनमध्ये उत्पादनसुद्धा चांगलं मिळणार आहे आणि पिवळेपणाची समस्यासुद्धा दूर होणार आहे। तर बघत ज्यावेळेस पण सोयाबीन आपलं पेरणीपासून 20 ते 30 दिवसादरम्यान आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थापन करायचं आहे। त्याच्यामध्ये काय करायचं आहे, डायरेक्ट आपल्याला युरियाची गोणी किंवा युरियाचं जे खत आहे ते निखळ सोयाबीनमध्ये आपल्याला काय ते टाकायचं नाही। निखळ सोयाबीनमध्ये टाकायचं नाही म्हणजे कसं की काही जण पहिलेचे शेतकरी करायचे की युरिया घ्यायचा, सुट्टा युरिया, आणि आपला सोयाबीनमध्ये छिडकाव करायचा। त्यांनी काय व्हायचं, सोयाबीनमध्ये हिरवेगारपणा तर यायचा पण सोयाबीनमध्ये लसलुशीतपणा जास्त वाढून आपल्याला माल काही चांगला लागत नाही, फुटवा मिळत नाही। तसं न करता आपण काय करायचं आहे, फवारणीद्वारेच त्याचं व्यवस्थापन करायचं आहे। त्यामध्ये काय उपाय करायचा आपल्याला की सोयाबीन खूपच पिवळं पडलं असेल आणि वाढ कमी असेल तर 19-19 खताचा वापर करायचा आपल्याला 7 ग्रॅम एका लिटरला, तरीसुद्धा तुमचं सोयाबीनची वाढ चांगली होईल आणि पिवळेपणा दूर होईल। किंवा अतिरिक्तच तुम्हाला वाटायला लागली की खूपच आता वरचे पानं पिवळे पडली तर इतरांपेक्षा आपला प्लॉट जास्त पिवळा दिसायला, तर त्यात तुम्ही नॅनो युरिया 50 ml जो आहे तो प्रतिपंपामध्ये मिक्स करून तरीसुद्धा तुमच्या पिकावर हिरवेगारपणा तुम्ही आणू शकता। हा झाला मित्रांनो आपल्याला पिवळेपणाची समस्या युरिया देण्याची योग्य पद्धत। अशाच पद्धतीने देऊ शकतो आपण मोकळा युरिया, हा युरिया जो आहे तो सोयाबीनमध्ये जमणार नाही आपल्याला टाकायला। आता राहिला विषय मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्ही तणनाशक फवारणीमध्ये जे आहे कीटकनाशक वापरावे की नाही। आता बघत असाल हा जो प्लॉट आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपण याच्यामध्ये काय तर कोळपणी वगैरे काही केली नव्हती आणि जो बाजूचा प्लॉट दिसतो तुम्हाला इकडच्या साईडला बघा, हा याच्यामध्ये आपण मात्र बैलाच्या सहाय्याने कोळपत चालवलं आणि तणाचं नियंत्रण केलं। मग ह्या प्लॉटमध्ये काय केलं, आपण तणनाशकाची फवारणी घेतली होती, शाखेत तणनाशक फवारलं होतं आणि बऱ्यापैकी तण कंट्रोल झाले। आता कुठंतरी छोटं छोटं तण दिसतंय, ह्याला काय एवढं मेंटेन आम्ही काय करणार नाही आता, कारण की सोयाबीनचे पानं झाकळून जाणार आहेत। तर तुम्ही काय करायचं, तणनाशकासोबत कीटकनाशकाचा वापर अजिबात टाळायचा आहे। हा प्रश्न मला ज्यांनी विचारला त्यांना तेच उत्तर आहे की कीटकनाशक आणि तणनाशक जर तुम्ही मिक्स करून जर फवारणी करताल तर होतं काय की आपल्याला त्या कीटकनाशकाचा रिझल्ट काहीच मिळत नाही। तणनाशकाचा तरी काही रिझल्ट मिळून जातो पण आपल्याला कीटकनाशकाचा अजिबात रिझल्ट मिळत नाही। एखादं औषध न्यूट्रल व्हायचं काम होतं। मग अशा वेळेस तुम्ही दोन्ही मिक्स करू नका, तुम्ही कधीही आधी तणनाशकाची फवारणी करायची आपल्याला आणि त्याच्यानंतर 4 ते 8 दिवसांनी तुम्ही कीटकनाशकाची किंवा एखादं खत हे फवारणीद्वारे वापरू शकता। आता काही जणांच्या सोयाबीनमध्ये बघा समस्या काय निर्माण झाल्या तर की बघा सोयाबीनचे असे पानं जे आहेत ते कुरतडलेले दिसायला येतं। आता हिकडच्या ह्याच्यावर पण बघा, ह्याच्यावर पण बघा। तर ह्याच्यासाठी उपाययोजना काय आहेत, तर ह्याच्यासाठी उपाययोजना मित्रांनो एकदम चांगली आहे की तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कमी खर्चातले जे आहे ते कीटकनाशक म्हणा, अळीनाशक याचा वापर करायचा आहे। पानं कुरतडण्याची समस्या ही शक्यतो अळीमुळेच येते, पाने खाणारी अळी असेल, पाने गुंडाळणारी अळी असेल, उंटाळी असेल, तर आता ह्याच्यावर उपाय करण्यासाठी तुम्ही प्रोपेक्स सुपरचा वापर करू शकतात किंवा क्लोरोपायरिफॉस 50% जे हमला मिळतं बाजारामध्ये त्याचा वापर करू शकतात किंवा इमामॅक्टिन असेल ते सुद्धा स्वस्तामध्ये बसतं किंवा मग नाहीतर तुम्हाला दोन्हीवर जर कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही आलिकाचा सुद्धा वापर करू शकता। या चारीपैकी कुठलं एक कीटकनाशक जरी वापर केलं तरी सोयाबीनच्या सुरुवातीच्या अवस्थेमधल्या अळी आणि तुम्हाला कीटकावर चांगल्या प्रमाणे नियंत्रण तुम्ही करू शकता। आता राहिला विषय मित्रांनो टॉनिकचा वापर आपल्याला करायचा की नाही, तर बघा जर तुमचं सोयाबीनची आधीच वाढ कमी आणि त्याच्यामध्ये मनात असा फुटवा नाही तर तुम्ही इतका लगेच टॉनिकचा वापर करू नका। मुख्य अन्नद्रव्याचा जर आपण त्याच्यामध्ये केला, जसे की मुख्य अन्नद्रव्यामध्ये बघायला गेला तुम्ही आता 19-19 असेल किंवा 12-61 असेल तर याचा वापर जर केला तर आपल्याला तो सुद्धा फायदा होऊन जातो। बाकी तुम्ही 19-19 आणि एखादं कीटकनाशक हे दोन्ही मिक्स करून फवारणी घेतली तर आपल्याला जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे। आणि काही भागामध्ये जिथं चारकोल रॉटचा वगैरे खोडकूज मुळकूज ज्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव येत असतो अशा वेळेस तुम्ही तिथं बुरशीनाशकाचा जरी वापर केला तरी सुद्धा चालेल। त्याच्यामध्ये UPL कंपनीचं साफ असेल ते फक्त 1 लिटरला 2 ग्रॅम प्रमाणे वापरलं तरी आपल्याला सोयाबीनमध्ये अतिरिक्त दुसरं टाकायची गरज नाही, काही नाही। तुम्ही टॉनिकचा वापर होईल तेवढं तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये करा। फुल धरण्यासाठी तुम्ही इसाबेनचा वापर केला तर आपल्याला तिथं रिझल्ट चांगला आहे तो मिळणार आहे।
तर हेच नियोजन आहे मित्रांनो, सोयाबीनमध्ये खत टाकायचं का नाही, तर तुम्हाला मी त्याचं उत्तर देऊन दिले की मोकळा युरिया जो सोयाबीनमध्ये टाकू नका. तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायची आणि बाकी जास्त सोयाबीनमध्ये जास्त खर्च करत बसू नका, कारण की आधीच ऑलरेडी महागडे औषधं तुम्ही सुरुवातीला वापरताल. आता कोराजन खूप महाग आहे, त्यानंतर काही जण ॲम्प्लिगो वापरायला बघतात, ॲम्प्लिगोसुद्धा महाग आहे. एवढे महागडे औषधं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही वापरू नका, गरजही नाही. कमी प्रमाणामध्ये किडी आणि अळीचा अटॅक असतो. पानं कुरतडलेले वगैरे दिसत असेल तुम्हाला, मी जी अळीनाशकं सांगितलं त्या चारीपैकी कुठला एक पर्याय वापरला तरीसुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि विद्राव्य खतामध्ये तुम्ही 19-19 असेल, 12-61 असेल याचाच वापर करायचा आहे. दुसरं टॉनिकचा वापरामध्ये जाऊ नका. सुरुवातीला सोयाबीनला चांगले फळ फांद्या येऊन द्या आणि नंतर तुम्हाला फुलधारणेसाठी तुम्ही तिथे इसाबियनचा वापर केला तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल. तर हेच व्हिडिओ मित्रांनो बनवायची होती तुम्हाला. बाकी काही जरी तुम्हाला प्रश्न कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. तर आपलं कामच असतं मित्रांनो शेतकऱ्याला प्रामाणिक माहिती देणं, कमी खर्चामध्ये उत्पादन काढून देणं. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.